आपण बघतोय प्रथमच फलंदाजी निवडली गेली याने विकेट जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय राहिला गेला लखवी चोडवा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून आणि 2 सलामीवीर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले एका बाजूला फलंदाज सज्ज असेल नॉन स्ट्राइक वरती शिवना आता तर नॉन स्ट्राइक वरती विराजा तर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला पंकज जाधव पंचाचा इशारा आला ग्रीन सिग्नल इथून मात्र सामन्याला सुरुवात त्या ठिकाणी पंकज जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती या शिवनाथ ऑन स्ट्राइक वरती पहिलाच बॉल राईट अप ओव्हरचा विकेट मात्र इथून सज्ज झाला पहिलाच बॉल जरूर कुल टप्प्याची लेदर लाईन पंबल जरूर झाल्यात पण तो पहिल्याच बॉल वरती मात्र सुरुवात झाली धाव फलकाला तर मोठा प्रहार करायचा होता चांगला चेंडू हाताळला त्या ठिकाणी पंकज जाधव या गोलंदाज स्वतः कर्णधार मात्र पॉवर प्लेचा पहिलं षटक बंधनातलं जरूर कारण 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाला पहिल्याच बॉल वरती एक धाव आली शिवराजच्या बॅट मधून तो याही वेळेस बॅटची एज आहे कोणती चुकी करणार नाही सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होतोय गोल्डन डकचा शिकार होत असताना मात्र खातही ओपन झालं नाहीये आणि मात्र फलंदाज बाद होतोय विराज येतोय तंबूच्या आसराला गॉन तर तो पहिल्या विकेट सोबत एक या धावसंख्येवरती झाला विराजला मात्र बॅक टू पावेली आला तो चांगला फटका मात्र मिस्टर स्ट्रोक जरूर आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक परंतु एकाच जावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं एकाच जावेवरती समाधान कारण इथून बघितलं गेलं तर चांगली सुरुवात मानावी लागते ते म्हणजे दोन्ही संघांसाठी आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण बघतोय पंकज जाधवच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मात्र एक विकेटचा पतन झाला ते चेंडूचा खेळ समाप्त झाला 2 धावा धाव फलकावरती आहेत तर विश्व आता यावेळेस बॅटचा प्रयत्न जरूर होता पण तिथून यष्टीरक्षकाने चुकी केल्या जीवनदान जरूर इथून मात्र बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये हे जीवनदान किती मागणं ठरलं जाणार हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं असेल तर वीरेंद्र भूपेंद्र बाबरे याला जीवनदान मिळालं तिथून मात्र अर्धा शतक त्याच्या नावावरती आणि मात्र कालच्या दिवसामध्ये भूमिका इंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी या संघाला बाजी मारली शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये त्याचा बोलबाला त्याचा दरारा जरूर कायम राहिला तर या वेळेस मोठा प्रहार करायचा होता चांगली चेंडूची हाताळणी केली जाता हे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे कारण अनेकदा आपण पाहिला गोलंदाजच्या माध्यमातून ज्यावेळेस चांगले चेंडू हाताळतो त्यावेळेस कुठेतरी काहीतरी रवैन्न पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला जातो आणि तिथून मात्र मोठे फटके येत असतात पण तिथून पंकज जाधव चांगली गोलंदाजी साकारतो त्या ठिकाणी मात्र 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती आहेत तर या वेळेस इटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला प्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं गेलं सर्व इटू द गॅप मध्ये चेंडूला खेळलं होतं परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तितकाच अप्रतिम झाला इथून जरूर टाळ्या वाजल्या गेल्यात कारण इथून जर चेंडू ट्रॅव्हल झाला असता तर आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि इथून मात्र सहजरित्या चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला असता परंतु तसं काही घडलं नाहीये कारण हे क्रिकेटचं मैदान आहे
इथून जर धरला थारा नाहीये. इथून जर बघितलं गेलं तर पहिलं षटक संपुष्टात, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. जर आपण बघितलं तर 4 आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथून नवीन गोलंदाज सज्ज होणार. त्यावर आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, लगेच येणार आहोत लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू वडील. थोडा सदारा जाधव आला. पहिला षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल राहिलं गेलं. तू जर पाहिलं गेलं तर तिल्लेर संघाचा बोलबाला पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी गडाच्या बदल्यामध्ये 4 धावा फलकावरती. इथून मात्र पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झालं होते. त्या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शन वरती सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. इथून जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची संख्या पहिल्याच बॉल वरती. इथून मात्र आर्यन बीट झाला, चांगला चेंडू होता. इथून तुम्ही प्रकाश झोता बदल नाईटच्या स्वरूपात स्पर्धा खेळता. इथून तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण एक बिग फॉर्मॅट आहे. इथून गुट्टा टेक जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण आलेत. कोणते चुकी करणार नाही. सोपा झेल मात्र त्या ठिकाणी परिपूर्ण केला. फलंदाज ठरलाय फेल. इथून मात्र आर्यन येतोय बॅक टू द पवेलियन. गॉन. इथून नवनाथ दाखल होतोय 4थ्या क्रमांकावरती. तिथे पाहिलं तर विश्वनाथ आणि नवनाथ ही जोडी आहे. इथून मात्र हा दोघा नाही, शिवनाथ. इथून शिवनाथ आणि नवनाथ ही जोडी आहे. क्षमा असावी, मात्र आमच्या माध्यमातून चुकीचं नाव पुकारलं गेलं होतं. इथून शिवनाथ आणि नवनाथ ही जोडी आहे. तर नवनाथ दाखल झाला. पहिलाच बॉल उडवायचा होतोय. बॅटने बॉलचा संपर्क नाही. चेंडूला मात्र फिरवलं जात आहे त्या ठिकाणी, मात्र शेणापासून दूर ठेवायचा प्रयत्न होता. इथून डाऊन द लेगचा मारा जरूर. तिथून जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला. चांगले चेंडूंची हाताळणी राहिले गेले. आतापर्यंत गोलंदाज आम्ही ठरतो. गोलंदाज बघितलं गेलं तर सदानंद. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एकही धाव खर्च केली नाही. याही वेळेस मात्र झेलची संधी होती. तो डायरेक्ट हिटची संधी सुद्धा निर्माण झाली होती, परंतु याही वेळेस ती विसावली आहे. कारण दोन बाईकच्या स्वरूपात ही धाव असेल, कारण बॅटला स्पर्श न करताना चेंडू जर पाहिलं गेला तर अप्रतिम गोलंदाज साकारतो. कारण पॉवर प्लेच्या षटक हाणामारीच्या षटक असतं, परंतु ते फलंदाजांना बांधून ठेवला. रूम मात्र दिला जात नाही या जागा बनवण्यासाठी. अचूक टप्प्यावरती भेदक मारा डॉट बॉल आपण पाहिला यावेळेस बाईकच्या स्वरूपामध्ये, मात्र एक धाव ऍड झाली आहे फलकावरती. यामुळे स्विचचा यशस्वी जरूर धावचीची संधी आणि इथून मात्र ती गमावली जाईल, कारण रिव्ह्यू मात्र घेतला. इथून मात्र धावचीसाठी निश्चित स्वरूपामध्ये रिव्ह्यू घेतला गेला. इथून मात्र पंच चेक करतील की फलंदाज बाद की मात्र इथून पॉप अँड क्रीज वरती सेफ. तुम्हाला मात्र डिसिजन पेंडिंग आहे. इथून मात्र फलंदाज सेफ, कारण पॉप क्रीज वरती अचूकरित्या पोहोचला गेला. इथून मात्र जर पाहिलं गेलं तर फलंदाज सेफ त्या ठिकाणी मध्ये नवनाथने चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि इथून मात्र डॉट बॉल आला. अप्रतिम गोलंदाजी खरं तर आजच्या दिवसामध्ये प्रभावित करतात तिल्हेर संघाचे गोलंदाज. कारण त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर काय गोलंदाजीचा करतात आतापर्यंत, मात्र एकच धाव खर्च झाली आहे. शेवटचा ते चेंडू असेल या षटकातील. तर यावेळेस पाहिलं गेलं तर अप्रतिम डॉट बॉल आला.
परंतु मात्र षटक संपुष्टात काय अप्रतिम स्पेल राहिलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 5 या अंकावरती. इथून 2 षटकाची समाप्ती झाल्या. पॉवर प्ले मात्र संपला जातोय आणि तो धावफलक जर आपण पाहिलं तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 षटक संपुष्टात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती. अजूनही मात्र 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि तो येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. तुम्हाला मात्र गिअर चेंज करावे लागतील कारण ज्या अनुषंगानं ही सुरुवात ज्या ठिकाणी राहिली गेली गोलंदाजी करणाऱ्या टीमची आणि गोलंदाज मात्र अप्रतिम स्पेल हाताळतो. त्या ठिकाणी जर पाहिलं तर पंकज जाधव होता पहिला षटक. त्यानंतर इथून सदानंद आला. सदानंद जाधव होता त्याने सुद्धा चांगला षटक हाताळला आणि तर पुन्हा एकदा वैयक्तिकरित्या दुसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज झाला. इथून पंकज जाधव आला. एक नाव मोठं जरूर आहे परंतु इथून तशीच कामगिरी सुद्धा राहिली होती पहिल्या षटकामध्ये. इथून त्याच प्रमाणे गोलंदाजी साकारावी लागणार आहे. इथे आमचे साथी समालोचक या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर बोईसब दगडधोंड कल्पेशी गोरेसर या ठिकाणी त्यांचा सुद्धा आगमन झाला. त्याचं सुद्धा शब्द सुमनाला हार्दिक हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा या 4थ्या रजनीमध्ये. तर मात्र वाईट बॉल आला. खराब चेंडूची हाताळणी यावेळेस राहिली गेली. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव ऍड होईल धावफलकावरती आणि एकच्या मध्ये धावफलक जाऊन पोचलं जाणारा 6 धावा धावफलकावरती. त्यामुळे मॅचची जरूर रक्षकाच्या हातामध्ये चेंडूचं पॅड मध्ये तू जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता सातत्याने मात्र अशाच प्रकारची गोलंदाजी राहिली गेली ज्या ठिकाणी पण निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये गोलंदाजाला यश येतं. तर प्लीज थोडं स्पीडअप करायचं बॉयज. तुम्हाला सुद्धा विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं कारण आधी आपण उशिराने चाललो याची थोडं लक्ष असू द्यात. त्या करायला मला विनंती करेन कारण प्रवास खूप लांबचा केलाय तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा समजू शकतो परंतु इथून वेळ ही तितकीच महत्वाची आहे आपल्यासाठी. इथून लोअर फुलटॉस जरूर होता परंतु जो भन्नाट वेग आहे ना त्याला मात्र बांधून ठेवलाय. इथून सर्व शिवरात ऑन स्ट्राईक वरती होता त्याला पहिल्या चेंडूपासून संघर्ष करतो. त्याला सुद्धा हात खोलण्यासाठी संधी दिली जात नाही आणि त्या अनुषंगानं आतापर्यंत धावफलक शांत ठेवलं जातं. धावसंख्येचा मात्र दुष्काळ लागला इथे. इथून मात्र एक चोरटी धाव मात्र घेतली जाता आणि सुरुवात स्टार्ट या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न राहतो गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. कमीत कमी धावांत पात्र रोखण्याचा प्रयत्न. इथून याही वेळेस सज्ज झाला गोलंदाज पंकज. अप्रतिम स्पेल राहत कारण काय मी म्हणतोय इथून कोणत्याच प्रकारची संधी दिली जात नाहीये. चौचक टप्प्यावरती भेदक मारत अप्रतिम नियंत्रणामध्ये गोलंदाजी. इथून यावेळेस उडवण्याचा प्रयत्न पण बॉलचा काही संपर्क नाही. डॉट बॉल आला.
तो मात्र षटक संपुष्टात आला. ज्या ठिकाणी धावफलक आपण पाहिलं गेला जाऊन पोहोचला त्या 12 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 धावा धावफलकावरती. थँक्यू सो मच सर. इथून सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्रतिभा सध्या बाहेर गाड्यांचा वर्षाव आपण पाहतोय. जर आपण पाहतोय 3 षटक संपुष्टात आतापर्यंत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. तर प्रल्हाद दाखल झाला. तो प्रल्हाद दाखल होतो. विरुद्ध विकेटचा मारा. प्रल्हाद समोसा जरूर आहे. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र ऍड होईल धावफलकावरती. तर प्रल्हाद समोसा दाखल झाला. ज्या ठिकाणी पहिल्याच बॉल तिच्या माध्यमातून व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र ऍड होते धावफलकावरती. तोडा सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक अप्रतिम झेल फलंदाज ठरला फेल आणि तो शिवनाथच्या खेळला पूर्ण विराम गॉन. तो विशाल दाखल होता विमान मैदानाच्या आतमध्ये. प्रल्हाद समोसा अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. तो इनसाइड आउटचा फटका जरूर अप्रतिम त्या ठिकाणी फॉट्स जर पाहिले गेले तर तो धावतीची संधी जरूर निर्माण झाली होती. जर चुकफेकी राहिली असती तर निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. परंतु तोडण्यात तसं काही घडलं नाही. इथे जर पाहिलं गेलं तर 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. 2 धावावरती समाधान मानावं लागतं आणि इथून मात्र धावफलक 2च्या मदतीनं जाऊन पोहोचलं जातं 15 धावा धावफलकावरती. तर फुलटो शेडूया आपला भिरकाव दिला गेला क्षेत्ररक्षक जरूर त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना मात्र या आजच्या दिवसातील पहिला चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतो विशालच्या बॅट मधून. इथून मात्र धावसंख्या यायला जरूर सुरुवात झाली आहे. कारण पहिली 3 षटकं आपण पाहिली गेली त्या ठिकाणी सदानंद जाधव आणि मात्र पंकज जाधवने प्रतिस्पर्ध राहिलं गेलं. इथून या षटकामध्ये थोडेसे धावसंख्या जरूर खर्च होतात. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला जाता 19 धावा धावफलकावरती. 19 रन ऑन द स्कोर कार्ड. तो यावेळेस खेचून मारला. क्षेत्ररक्षकाला कुठल्याच प्रकारचा चान्स नाहीये. क्षेत्ररक्षक जरूर ते प्रेक्षक बनवून राहणार आहात. त्या ठिकाणी मात्र इथून षटकार आला. पूर्णपणे प्रेशर कन्वर्ट केलं. कारण इथून पाहिलं गेलं तर दोन्ही संघ तुल्य बलात मातब्बर आहेत. परंतु इथून ज्या धावा निर्माण करायच्या त्याच्यावरती मात्र इथून आक्रमण केलं. आक्रमण पाहतोय विशाल जसा गेला. विशाल फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला प्रहार क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना इथून लॉंग ऑफच्या वर चौकार 4.
या ठिकाणी आमचे मान्यवर एकनाथजी पारधी सर यांचं वेलकम असेल. सप्त सुमनाने तुमचं देखील सरचे हार्दिक स्वागत मी विनंती करतोय. मुकेशजी गिराणी साहेबांना तुमचं शुभ असतंय मात्र हे पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. येस, इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच चेंडू चांगला प्रहार होता या ठिकाणी रिझलला जरूर चेंडू ट्रॅव्हल झाला होता परंतु एकच जागेवरती समाधान मांडला आणि तो षटक संपुष्टात आला ज्या ठिकाणी मात्र धावफळा जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 30 रन स्कोर कार्ड 30 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र शेवटच्या टीमचा 8 चेंडूचा खेळ शेष असेल. इथून मात्र वाटलं होतं 20 ते 25 पर्यंत पोहोचेल की नाही परंतु इथून तसं काही घडलं नाहीये कारण हा षटक थोडस मागणं ठरलं गेलं. त्या ठिकाणी मात्र जास्त धावा खर्च केल्या जातात गोलंदाज प्रल्हाद समोसाच्या माध्यमातून. तर मात्र 18 धावा खर्च केला त्या ठिकाणी विशाल दाखल झाला आणि त्याने मात्र आक्रमण केलं. तर शेवटचा टीमचा 8 चेंडूंचा खेळ शेष असेल त्या ठिकाणी मात्र गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज ट्रॅक वरती शेवटचे अंतिम षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर मध्ये हाणामारीचे षटक हे असेल त्या ठिकाणी म्हणतात फॉर्म मध्ये जो विशाल मात्र पवेलियन मध्ये सेट होऊन गेला आणि तोच मात्र आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. तर आपण जो होणारा सामना असेल वाकसे बनाम वरली बाणा गोराई दोन्ही संघाचे कर्णधार आपण या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी टॉक्स बॉक्स वरती उपस्थित राहायचे याची नोंद घ्या. पहिला पुकार मात्र असेल तुम्हाला. लाऊड अपील जरूर पुन्हा एकदा या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर रिव्ह्यू मात्र घेतला गेला पंचांच्या माध्यमातून आणि इथून मात्र थोडंफार बिझी असणार कारण धावचीसाठी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू मात्र घेतला गेला पंचांच्या माध्यमातून. तत्वर मात्र आपण पाहणार आहोत की काय असेल. इथून फलंदाज बाद होईल की मात्र बॉपिंग क्रीज वरती सेव्ह असेल. तो जर विकेट जर गेला तर निश्चित स्वरूपामध्ये धावांवरती एक कुश लागेल जी इथून नॉट आउट आहे पंचाचा इशारा. त्या ठिकाणी मात्र रिव्ह्यू चेक केला पंचाने दर्शवला गेला. इथून पॉपिंग क्रीज वरती फलंदाज सेफ आहे. इथून जर पाहिला गेला तर 2 धावा परिपूर्ण झाला तो 2च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला जाता तर म्हणजे 32 धावा धावफलकावरती. इथून जर 8 ते 10 धावा आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये लाखिवली हा संघ सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये चांगले की मॅच स्कोर मात्र पाहायला मिळेल कारण 5 षटकांचा सामना आहे. तो तुम्हाला 40 ते 25 धावा कराव्या लागतील. तुमच्याकडे जे गोलंदाजी आहे त्याला अनुसरून मात्र 40 ते 25 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. तो चांगला चेंडू राहिला गेला शॉर्ट पेच चेंडू जरूर होता. आखून टप्प्याची लेथन लाईन आजमावली गेली कारण कोमट टप्प्याची लेथन लाईन ज्यावेळेस आजमावला गेला त्यावेळेस त्यावरती आक्रमण पाहिला या आधीच्या षटकामध्ये आणि त्याचं अनुसरण मात्र यावेळेस प्रदीप गोलंदाजी साकारतोय. त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल बऱ्याच काळानंतर कारण यादीचं आपण षटक पाहिलं असेल तर खूप महागडं ठरलं गेलं. 18 धावा मात्र खर्च केला प्रल्हाद समोसा या गोलंदाजानं आणि तो प्रदीप आला सुरुवात कमबॅक गोलंदाजी जरूर करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस उडवला इनसाइड आउटचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक परंतु इथून प्रेक्षक बनवून राहणारा तिथून मात्र लॉंगऑफच्या वरून उडवलं होतं. विशाल मध्ये काय अप्रतिम खेळी साकारतात विस्फोटक ब्लॉक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतं आणि 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 38 धावा धावफलकावरती आहेत. परंतु 8 चेंडू 25 धावाची विस्फोटक नॉक ज्यामध्ये मात्र संघाची धावसंख्या आपण बघितली त्या 38 धावांवरती आहे. तर यावेळेस प्रदीप वरती सुद्धा आक्रमण कुठेतरी दुष्काळ होता 23 षटकामध्ये आणि इथून मात्र त्याचा पाऊस पडला. इथून याही वेळेस डाऊन द लेगचा मारा परंतु पंचाने दर्शवलं गेलं. डॉट बॉल आला निर्धाव चेंडूची सक्ता मात्र झाली. पुढे शेवटच्या ते 2 चेंडूचा खेळ शेष असेल. गोलंदाज पुन्हा सज्ज होता गोलंदाजी ट्रॅक वरती ह्या वेळेस तोच प्रयत्न परंतु पंचाने दर्शवला. वाईट बॉल आला टपल्याच्या खूपच बाहेर डाऊन द लेगचा मारा कुठेतरी यशच्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. इथून जर आपण पाहतो तर वाईट बॉल आला एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव ऍड होईल धावफलकावरती. ही मॅच मध्ये रंगत येणारा निश्चित स्वरूपामध्ये कारण आपण पाहतो जो खेळ मात्र राहिला जातो
यावेळेस खेचून मारला, सरळ सीमा रेखा पार, चेंडूला पाठवला, षटकार आलाय. पुन्हा 6च्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोचलं जातं, ते म्हणजे 45 धावफलकावरती. दोन पूर्णपणे गोलंदाजावरती पलटवार केला, आक्रमण आणि आक्रमण पाहता. त्या ठिकाणी 2 षटकामध्ये 12 धावा होत्या आणि इथून जर पाहिलं गेलं तर मात्र आक्रमण केलं. त्या ठिकाणी धावफलक आपण बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं 45 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू, त्यामुळे मिस्टर स्ट्रोक गेज बॅकेट एरियाला चेंडू ट्रॅव्हल. एक धाव परिपूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये परत एकाच धावावरती सॅक्रिफाईस. इथून एकाच धावेवरती समाधान 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं जातं, ते म्हणजे 46 धावा धावफलकावरती. 30 चेंडूमध्ये 47 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलं. म्हणजे आता लाखोली चेडोबा स्पोर्ट्स या संघानं, ते म्हणजे डीजे स्पोर्ट्स तिल्लेर या संघासमोर. द्वार आपण बोलणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी मात्र आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 रंगला जाणारा वक्सई वर्सेस वारलीबाडा गोराई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं. त्या ठिकाणी मात्र आमचे साथी समालोचक या ठिकाणी कल्पेशजी गुरु सर जॉईन होणार. या ठिकाणी आपण आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 जिथे बोलणार आहोत वारलीबाणा गोरई, तर एका बाजूला वाकसई या संघादरम्यान मी विनंती करेन एकनाथ पारदे सरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यस, या ठिकाणी वारलीबाणा गोरई, तर एका बाजूला आपण पाहिलं वाकसई संघ दरम्यान आपण आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 इथे नाणेफेकीचा गोल करतोय. एकनाथजी पारदे सर फर्स्ट टाइम चॉईस दिली जाईल. यस, कॉलिंग असेल वारलीबाणा गोरई संघाची. इथून छापा इज कॉलिंग. यस, वारलीबाणा गोरई संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तुम्ही आमच्या व्यासपीठावरती मुख्य डाईसवरती विराजमान व्हा एकनाथजी पारदे साहेब. यस, प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना विपक्ष संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. 40 पर्यंत 5 षटकाचा सामना आहे. इथून असा 40 धावा रोखण्यामध्ये पॉवर प्लेच्या बंधनामध्ये कोणता गोलंदाज असेल? ओमकार आहे, भावेश आहे, मी आहे. यस, शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. तुम्ही वारलीबाणा गोरई संघ नक्कीच या ठिकाणी आलेत आणि या स्पर्धेबद्दल एकंदरीत काय म्हणाल या आयोजन नियोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. खास करून आयोजकांना मी खूप धन्यवाद देईन. आपल्या समाजासाठी नाईट टुर्नामेंट आयोजित केले. आम्ही देखील एवढ्या लांबूनमध्ये प्रथमच नाईट टुर्नामेंट करतो आपल्या समाजाची, तर आयोजकांचं खूप खूप आभार. यस, बेस्ट ऑफ लक असेल वारलीबाणा गोरई संघाचे कर्णधार. इथून बोलूया मयूर गोरे वाकसी संघाचे कर्णधार. इथून मयूर, प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. अगदी मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ धावा जमवत असताना असे कोण 2 ट्रम्पकार्ड फलंदाज, असे कोणते 2 फलंदाज आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला जास्त धावांची अपेक्षा असेल? साहिल चापके असेल, मनीष भात्रा असेल, स्वतः मी, परेश. यस, इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल, कारण की आपल्या परिसरातील केलवा रोड विभागामध्ये प्रथमच आपण पाहतायत आज स्पर्धेचा 4था दिवस, आज 4थी रजनी आहे आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील मयूर? हो, खूप चांगला आहे. मी तर रोजच बघायला येतो. यस, इथून बेस्ट ऑफ लक असेल. टॉस बॉक्स मधून असं न्यूज आलंय की प्रथम या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल वारलीबाणा गोरई संघाने जिंकलाय. प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय त्या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता वाकसई संघाला. तत्पूर्वी इथून मी थांबतोय, तुम्ही नका थांबू. ऐकत राहा, पाहत राहा फ्रेंड चषक केलवा रोड 2026चा महाथरार. आजच्या स्पर्धेतील आपण पाहिला तर 4थी रजनी
तत्पूर्वी आमचे साथी समालोचक ओव्हर टू यू अनिकेतजी रावते. सोबत जाऊयात मैदानाच्या आत. त्या ठिकाणी पहिलाच बॉल सर्व वेग बदलाट होता, पण तिथून टपलायची खूपच बाहेर आहे. डाऊन ब्रेकचा मारा होता, तिथून वाईट बॉल आला. रिव्ह्यू जरूर घेतला, परंतु या ठिकाणी पंच बिझी आहेत. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग जरूर आहे. तृतीय फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आला. या ठिकाणी पंचांनी मात्र अचूकरित्या धाडलं गेलं. त्या ठिकाणी डॉट बॉल आला. पहिलाच बॉल पन्नाट वेग जरूर होता, परंतु इथून तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला. कंटिन्यू असेल इथून मात्र रिव्ह्यूचा पुरेपूर फायदा, जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा पुरेपूर फायदा केला. इथून मात्र पंचांकडे लावणं पी जरूर आहे, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर रस्त्याचा वेध घेतलाय चेंडूनं आणि याही वेळेस डॉट बॉल आला. अप्रतिम कडवी लढत आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी मात्र टार्गेट सेट केलं 47 धावांचं, मात्र पहिलाच बॉल अप्रतिम राहिला होता. या ठिकाणी मात्र पंचांना बिझी केलं होतं. अप्रतिम डिलिव्हरी राहिली गेली आणि तिथून मात्र निर्धाव चेंडू आला. त्यांनी जरूर पंचांचा कॉल वाईट बॉल होता, परंतु त्यानंतर रिव्ह्यू घेतला, जे टेक्नॉलॉजीचा पुरेपूर उपयोग केला जातो. तुला प्रथम चेंडूला कट केला, बरोबर उडवला थर्ड रिझर्व मध्ये. आता चेंडू सरळ सी बार रेखा पार चौकार आला आणि तुम्ही मात्र स्वागत जरूर केलं चौकार आणि मात्र फलकाला सुरुवात या 4 धावेने झाला. त्या ठिकाणी प्रल्हाद समोसाच्या बॅट मधून चौकार आला. फलक आपण बघतोय जाऊन पोहोचला जाता म्हणजे 4 अंकावरती. इथून 3 चेंडू समाप्त झाला, 4 धावा दाफलकावरती. इथून पार्टनरशिप खूप महत्वाची असेल, कारण या आधी आपण पाहिलं तेच घडलं होतं. प्रथम या वेळेस फर्निचर डिस्ट्रॉय दांडी 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 गोल बिग विकेट डाऊन. प्रल्हाद समोसा बॅक टू द डग आउट गॉन.
शुभश्रीचा इथून नक्कीच पहिल्या विकेटचा पद्धत झाला. अप्रतिम गोलंदाजी राहिले गेले आतापर्यंत. जर बघितलं गेलं तर चेंडूचं समाप्त झाला. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. त्या अनुषंगाने मात्र जाधवने जी गोलंदाजी साकारली होती त्याच अनुषंगाने यावेळेस गोलंदाजी साकारतोय म्हणजे विराज. यावेळेस सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, पण माणूस चेंडू मात्र होता सरळ सी बार रेखा पार. आमच्या कॅमेरा बॅटच्या विवादनासाठी हा लाय चौकार 4. पुन्हा विराजवरती आक्रमण त्या ठिकाणी मात्र गणेशने केला. यावेळेस अप्रतिम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना अप्रतिम फटका पाहायला मिळतो. इथून मात्र षटकार आला. या आधीच्या चेंडूवरती चौकार होता आणि इथून मात्र षटकार आला. इथून या 6च्या मध्ये धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला जाता ते म्हणजे 14 या आकड्यावरती. इथून एक गडाच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती. पहिला षटक संपुष्टात आला. पॉवर प्लेयर जर पॉवरफुल बनवलं गेलं त्या ठिकाणी मात्र 3 षटकामध्ये कालविया संघ जाऊन पोचला होता 12 या अंकावरती. इथून पहिल्या षटकामध्ये मात्र धावा जमवल्या गेलं म्हणजे 14 धावा धावफलकावरती. तो नवीन गोलंदाज सज्ज झाला. प्लीज टिमिटी करायची नाही विनंती असेल कालविली संघाला, लखविली संघाला मात्र जास्त टिमिटी करायची नाहीये प्लीज. रोशन दाखल झाला दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर फुटटस बॉलचा रोरा पद्धतकडे लावून पिल्या, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर फलंदाज पास झाला कारण झेल मात्र त्या ठिकाणी पकडला. इथून जर रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल तर 10 सेकंदामध्ये घ्यावा लागेल, अन्यथा मात्र नंतर दिला जाणार नाहीये. इथून मात्र फलंदाजांनी रिव्ह्यू जरूर घेतला. पुन्हा टीमर साठी फलंदाजी करणाऱ्या टीमला रिव्ह्यू घेतला. इथून फेर डिलिव्हरी आहे आणि विकेटचं पतन होईल. इथून मात्र अप्रतिम भूमिका या ठिकाणी पंच बजावत असताना सर्व रिव्ह्यू मात्र गमावला गेला. इथून लॉस झाला. तो मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमचा डीजे स्पोर्ट्स तिल्लेर या संघाचा मात्र इथून रिव्ह्यू लॉस झाला. नोंद घ्या, तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू दिला जाणार नाही. तर मात्र रिव्ह्यू घेतला होता बिमारसाठी, परंतु पंचने अचूक नियमावली राहिली गेली. प्लीज टीमबिटिंग करायची नाही विनंती असेल. आणि ज्यावेळेस फलंदाज बाद होतो लगेच नवीन फलंदाज सुद्धा आपण रेडी राहायचं याची नोंद घ्या. तो सदानंद दाखल झाला त्या ठिकाणी काय स्पेल राहिलं होतं सदानंद गोलंदाजाचा तो दाखल झाला पुन्हा एकदा.
इथं पहिलाच बॉलवर बिग विकेट डाऊन. इथून जर पाहिलं गेलं तर मात्र फलंदाज संजय बाद झाला, निंबात दाखल होतोय. त्यामुळे अप्रतिम पंचांकडे लावून अपील. यस द फिगर इज गॉन अप अंपायर राव. बिग विकेट डाऊन. यामुळे तो चल में आया सदानंद सुद्धा येतोय. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू डीजे. इथून हॅट्रिक शीड पाहायला मिळतोय. गोलंदाज रोशन या गोलंदाजाचा त्या ठिकाणी मात्र या स्पर्धेची 6वी विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवेल का हे प्रश्नचिन्ह. तर 1 स्ट्राईक वरती अविनाशला आपण पाहतोय. अप्रतिम किक चेंडू सरवला तितका तिकट फलंदाजीचा पारा. इथून मात्र एकाच जागेवरती समाधान मांडावं लागेल, कारण बॅकअप चांगलं राहिलं त्या ठिकाणी. आणि इथून मात्र एकाच जागेवरती समाधान. पहिलं षटक जरी 14 धावा खर्च केल्या असतील गोलंदाजाने, तरी मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोशन दाखल झाला. आणि आतापर्यंत 3 चेंडू हाताळत असताना मात्र 1 धाव खर्च करत 2 विकेट त्याच्या नावावरती आपण पाहतोय. यावेळेस बॅटची त्या ठिकाणी झेल मात्र उडाल्या. आणि इथून मात्र प्रतिम झेल त्या ठिकाणी घेतला जातं. आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फलंदाजाच्या खेळला पूर्ण विराम लागतोय. गणेश सुद्धा येतो, त्यांच्या बॅट मध्ये एक षटकार एक चौकार आला होता, तो सुद्धा इथून बाद होतोय. येतोय तंबूच्या आसऱ्याला. आता विकेटचा पतन झाला. काय गोलंदाजी साकारतो, अप्रतिम अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली. या एकच मात्र खर्च केली. न्यूमॅन प्रमोद दाखल जरूर झाला. तर मात्र खराब चेंडू आहे, बन्नाट वेग आहे. तिथून मात्र पाहिलं गेलं तर 1+1 एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मात्र ऍड झाली आहे. त्या ठिकाणी मात्र कुठेतरी खराब चेंडूची हाताळणी राहिली गेली. आणि तिथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील या 2 धावा ऍड होतील दाफलकावरती. 2च्या मदतीनं मात्र दाफळ जाऊन उचललं जातं. 17 धावा दाफलकावरती. आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा दाफलकावरती आहेत. यातून मात्र प्रमोद आणि अविनाश जोडीला चांगला खेळ करावा लागणार आहे. इथून सरळ बॅटचा वापर लवकरातला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण झाला. एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. तो दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चांगला कॉलिंग आहे. इथून मात्र सामन्यात संयमी खेळ दोघांनाही साकारावी लागणार आहे. त्या ठिकाणी जरूर सुरुवात केली आहे, तो अशाच प्रकारची पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. कारण अजूनही चेंडूची जर पाहिलं गेलं तर 19 चेंडू अजूनही शिल्लक असेल. इथून मात्र त्याला चांगल्या रीतीने खेळावं लागणार आहे. तिच्या स्वरूपात जर विजय व्हायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल. तो याही वेळेस गेज आहे. इथून मात्र यष्टीरक्षक विशाल चुकी करतो. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मात्र एका 6व्यावरती समाधान मांडावं लागेल. आणि 1च्या मदतीने मात्र षटक संपुष्टात आला. 2
षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक जाऊन पोचले गेला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू मात्र असतील ते मात्र आपण बघणार आहोत. 18 चेंडू 28 ची गरज यावेळेस असेल ती मात्र जे स्पोर्ट्स सिल्लेर संघासाठी. परंतु विकेटचा पतन जरूर झाला आणि इथून जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 28 ची गरज आहे. आज अजूनही दोन्ही संघाकडे इथून मात्र मॅच मध्ये रंगतील कारण हे षटक निर्णायक असेल. इथून जर जास्त धावा खर्च केला तर निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत मॅच मध्ये पुन्हा एकदा बदली जाणार तो म्हणजे डीजे स्पोर्ट्स दिल्ली संघ. जर इथून हे षटक निर्णायक राहिलं इथून विकेट टेकिंग गोलंदाजी केली गोलंदाजी करणाऱ्या टीमनं तर निश्चित स्वरूपामध्ये मात्र गोलंदाजी करणारी टीम मात्र वर्चस्व गाजवणार. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला वाकसई असेल तर त्याच्या विपक्षामध्ये वारलीबाणा गोराई हा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. राहुल या गोलंदाजाला प्रमोट केल्या कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली तर नंतर मात्र राहुलला आणलं गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक पूर्णपणे थोडस महागड होतं तदनंतर मात्र गोलंदाजीसाठी रोशन आला आणि त्याने मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवल्या म्हणजे डीजे स्पोर्ट्स दिल्लेर या संघाला. तदनंतर गोलंदाज झाला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राहुल आणि इथून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाला कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली. तो गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल असेल राऊंड विकेटचा मारा जरूर त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती प्रमोदला पण पाहतो. ऑन स्ट्राईक वरती अविनाश तुम्ही यावेळेस चांगला प्रहार मिस्टर स्ट्रोक जरूर मारायचं कुठं होता आणि गेलाय कुठं इथून काही पे नजर काही पे निशाणा आणि इथून जर पाहिलं गेलं तर एक धाव जरूर मिळेल याही चेंडूवरती. एकंदरीत वीर मात्र प्राधान्य दिलं जातं ज्या ठिकाणी मात्र मोठे फटके येत आहेत. विकेटचा पतन सुद्धा जास्त प्रमाणामध्ये झाला इथून मात्र ती पार्टनरशिपला सुरुवात झाली आहे अविनाश आणि प्रमोदच्या जोडीच्या धावफलक जाऊन पोचला ते म्हणजेच 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहिलं गेलं तर 27 ची गरज असेल. अविनाश आला त्या ठिकाणी मात्र गोलंदाज आपण पाहतोय राहुल. पहिलाच बॉल अप्रतिम हाताळला. दोन्ही संघ मातब्बर तुल्य बलात. इथून याही वेळेस आपल्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होईल आणि इथून मात्र अविनाशच्या खेळाला पूर्ण विराम लागतोय. त्याला मात्र यामुळे लागतंय तंबूच्या आसऱ्याला. मात्र सॅक्रिफाईस झाला महेंद्र दाखल होतोय तो स्विच चा अटेम्प्ट सक्सेसफुल पॉवरफुल. तो चेंडूला रोखणं मुश्किल कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. तर मात्र बॅकवर्ड एरियाला चेंडू सरळ सी बार रेखा पार आला. या वेळेस महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार 4. थोडी या वेळेस खिचून मारायचं होतं जरूर इरादा स्पष्ट केलं होतं परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. इथून डॉट बॉल आला. धावा मात्र येतात परंतु विकेट तितकेच जातात आणि इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आला. गोलंदाज पलट मार करतोय. इथून चौकार आल्यानंतर आणि इथून धावफलक जाऊन पोचलं जातं तर म्हणजे 24 आकड्यावरती अर्धा सफर मात्र पूर्ण केला. अजून अर्धा सफर मात्र पूर्ण करायचा. इथून या वेळेस डॉट बॉल आला. बॅक टू बॅकचा दुसरा असेल
सलग दुसरा बॉल निर्धाव आला आणि इथून मात्र शेवटचा अंतिम चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचला 24 सेकंदावरती. येणारा चेंडू मात्र असेल 13 आणि 13 मध्ये 23 धावांची गरज आहे. सर्वत्र समीकरण पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून चेंडू जरूर होता, मोठा प्रहार जरूर आहे. धावची जी संधी आहे परंतु इथून मात्र ती मिसावेल कारण महेंद्रने चांगली रनिंग केली आणि इथून मात्र स्वतःचा विकेट सेव्ह केला. शेवटच्या अंतिम चेंडूवरती सुद्धा एकच धाव आली आहे. एक शेवटच्या धावफलक धावून पोहोचलं जातं त्यांच्या 25 या आकड्यावरती. 3 षटकांची समाप्ती झाला 25 धावा धावफलकावरती आणि इथून मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज विजयासाठी असेल. आपली टेबिटिंग करायची नाहीये विनंती असेल इथून आकिवली चेडोबा स्पोर्ट्स या संघाला. थँक्यू सो मच. तर इथून निर्माण दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. रोशन आला पुन्हा एकदा ज्यानंतर मोमेंटम पूर्णपणे आपल्या बाजूने वळवला होता. तोच गोलंदाज झाला यावेळेस चौथं षटक हाताळण्यासाठी. तो जर पाहिलं गेला तर जरूर एक धाव आली आहे पहिल्याच बॉल वरती. तर मात्र पूर्णपणे चांगला चेंडू हाताळला ज्या ठिकाणी कोणतीच संधी दिली जात नाहीये फलंदाजाला. मात्र हा गोलंदाज रोशनाने मात्र प्रभावित केलाय मागच्या षटकामध्ये आणि इथून मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला. त्या ठिकाणी मात्र पहिलाच बॉल अप्रतिम राहिला गेला. इथून स्ट्राईक वरती आपण फलंदाज बघतोय. त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षण बाबत झालं आणि इथून मात्र एक आणि तर मात्र एक धाव आले याही वेळेस सगळी सुरुवात मानावी लागणार आहे. कारण त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात गोलंदाज करतोय या चौथ्या षटकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले जातात त्यामुळे 27 आकड्यावरती अजून 20 धावांची गरज असेल. हिटर 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्लीज थोडं स्पीड अप करायचा विनंती असेल. यावेळेस अप्रतिम चेंडू या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी केली जाते. आता परत 3 चेंडू हाताळला 2 धावा खर्च करतोय. या आधीचं षटक अप्रतिम राहिलं होतं त्या ठिकाणी मात्र 3 विकेट्स त्याने मिळवले होते आणि 5 धावा खर्च केल्या होत्या. म्हणून जर इथून जर आपण विचार केला तर 9 चेंडूंची हाताळणी केली 3 विकेट्स त्याच्या धावावरती आणि 7 धावा मात्र खर्च करतो गोलंदाज. यावेळेस अप्रतिम त्यावेळी देखणेदार गोलंदाजीचा नजारा केला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल याही वेळेस आला. तर यावेळेस पिकअप शॉट जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये तुम्हाला झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न तर एफर्ट्स लावलं त्या ठिकाणी चेंडूला सेव्ह करण्यासाठी. तो तिसरीचा प्रयत्न आणि पूर्ण मात्र तिसरी धाव सहजरित्याने पूर्ण झाली. तो चांगला फटका होता त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर धावफलक या 3च्या मदतीने जाऊन पोचले जाणार म्हणजे याचा 30 धावा धावफलकावरती.
तर तोंड जमा लागल्या गेला फलकावरती. शेवटचा ते चेंडू असेल, काय गोलंदाजी राहिली गेली त्या ठिकाणी मात्र आपलं पाहिलं असेल तर 12 चेंडू आणि 22ची गरज होती. इथून 5 चेंडू मात्र हाताळले गेलेत रोशन या गोलंदाजच्या माध्यमातून आणि आतापर्यंत मात्र 5 धावा जरूर खर्च करतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल, हा चेंडू निर्णायक असेल. इथून मात्र लक्षात त्या ठिकाणी खेळलं जरूर गेलं क्षेत्ररक्षकात. त्या ठिकाणी मात्र कोणतीच चुकी करणार नाहीये आणि एकच धाव गेली आहे शेवटच्या अंतिम चेंडूवरती. याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 31 रन नोंदी स्कोर कार्ड. आतापर्यंत येणारे 6 चेंडू शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 16ची गरज आहे. प्लीज लगेच गोलंदाजाला प्रमोट करायचा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जर मात्र शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार त्याचबरोबर आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि ऐकणार आहोत संगीत कक्षामधून एक श्रवणीय संगीत. थँक्यू डिझाय. तुला शेवटचा तीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज झाला. गोलंदाज ट्रॅक वरती ज्या ठिकाणी 6 चेंडू असतील त्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी 16ची गरज आहे. तुला तर कोणाच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी दिली जाईल. तोडला सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. इथून मात्र सरळ सीमा रेखा पार 1 बाउन्स आलाय चौकार. यासाठी मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती शेवटच्या अंतिम चेंडूवरती. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी पाहिले आपण. इथून मात्र पहिल्याच बॉल वरती चौकार आला. इथून मॅच मध्ये पूर्णपणे लक्ष मात्र वेधून गेलाय प्रेक्षक वर्गाचा. त्या ठिकाणी मात्र पहिल्याच बॉल वरती चौकार आला आणि 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते 35 धावा धावफलकावरती. तर यावेळेस अप्रतिम चेंडू राहिला गेला त्या ठिकाणी मात्र जरूर लावून अपील होती परंतु इथून बॅटला स्पर्श केला चेंडू आणि इथून मात्र डॉट बॉल येईल. अजून 4 चेंडू शिल्लक असेल आणि या 4 चेंडूंमध्ये मात्र 12ची गरज आहे. इथून जर 11 धावा आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये आपला सुपर ओव्हर पाहायला मिळाल. परंतु हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल हे सुद्धा प्रश्नचिन्ह. कारण गोलंदाजी चांगली साकारतोय. चौकार आल्यानंतर त्याने कमबॅक केला. तोंड चांगला प्रहार आपल्या गिर्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत अभ्यास जरूर झालात परंतु इथून चेंडूला स्टॉप केला. महत्वाच्या 2 धावा मात्र जरूर सेव्ह केला इथून क्षेत्ररक्षकानं आणि इथून मात्र या 2च्या मदतीने फलक पुढे सरसावलं जातं. जाऊन पोहोचल्या गेल्या 37 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 3 आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. इथून येणारे चेंडू असतील 3 आणि 3 चेंडूमध्ये 10ची गरज. यावेळेस उडवल्या लॉफ जरूर केलं लॉंगॉच्या वरून सरळ सीमा रेखा पार आला. यातून महेंद्रच्या बॅट मधून षटकार 6. थँक्यू. तो 2 चेंडू अजून शिल्लक असेल धावफलक जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 43 या आकड्यावरती.
तर तो मॅच मध्ये रंगत आहे इथे याही वेळेस विस्टाई स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत कोणते चुकी करणार नाहीये तो सोपा जाईल फलंदाज महेंद्र ठरला फेल महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट आली आहे आणि तो मात्र महेंद्र येतो बॅक टू द पवेलियन त्या ठिकाणी मात्र अजून ही गरज असेल ची मात्र एक चेंडू आणि 4 धावेची थँक्यू तू मात्र पैसा वसूल मॅच या ठिकाणी एक चेंडू आणि 4 ची गरज 3 धावा जवळ दिवस स्पर्धेची दुसरी सुपर ओव्हर आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळणार या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर सुपर ओव्हर पाहायला मिळाली या स्पर्धेची आजच्या दिवसामध्ये एक चेंडू 4 ची गरज आहे त्या ठिकाणी मात्र निर्माण दाखल झाला हार्दिक तू मात्र एक तर कांतील आला एक बॉल 4 ची गरज तर मात्र प्रतिबंधाट वेग तो डॉट बॉल आला विजयश्री संपादित केला जातो तो म्हणजे लाखिवली चिडबा स्पोर्ट्स या संघाला कॉंग्रॅच्युलेशन्स तिथून हार्ड लक टीम डीजे स्पोर्ट्स तिल्लेर पूर्ण हँडशेक करायचं प्लीज मित्रांनो कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे इथे मात्र हे मैत्रीपूर्ण संबंध जपणं खूप महत्वाचं त्यासाठी मात्र तुम्हाला विनंती असेल हँडशेक करायचा दोन्ही संघाला विनंती असेल तो यापुढे जो सामना होणारा मक्सई बनाम वारली बाणा गोराई दोन संघांमध्ये लढत आपण बघणार आहोत त्या ठिकाणी मात्र मायक्रोफोन वरती आपण हलकासा बदल करणार आहोत आमच्या साथी समालोचक या ठिकाणी मात्र कल्पेशजी घोडे सर वैस दगड हे मात्र जोडले जाणार आहेत त्याच्या आवाजामध्ये मात्र आपण ऐकणार आहोत या ठिकाणी या सामन्याचा